लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनीचा वाढदिवस असतो आणि याची बातमी ही काव्या पार्थला सांगते आणि तेव्हा पार्थ बोलतो नंदिनीचा वाढदिवस. तेव्हा काव्या ही त्याला हळू बोलायला लावते आणि बोलते तुम्ही तर जोरात ओरडू नका. आणि तेव्हा पार्थ बोलतो नंदिनीचा वाढदिवस तर आपण जंगी साजरा करणार. तिकडे आपण पाहतो जेव्हा हा नंदिनीच्या वाढदिवसानिमित्त गणपती बाप्पाकडे गेलेला असतो आणि तो गणपती बाप्पा पुढे हात जोडून प्रार्थना करतो. गणपती बाप्पा आज नंदिनीचा वाढदिवस आहे, आज काहीतरी चमत्कार होऊ दे. आणि त्याच वेळेस पाठीमागून आवाज येतो हो झाला चमत्कार, बघ कोण आला आहे. आणि त्यावेळेस जेव्हा हा आश्चर्यचकितून पाठीमागे वळून पाहतो तर त्या ठिकाणी विजय आलेला असतो आणि विजयाला पाहिल्यानंतर जीवाला मात्र अतिशय राग येतो. त्यानंतर आपण पाहतो काव्या ही पार्थला बोलते नंदिनी ताईचा वाढदिवस कसा साजरा करायचा यासाठी मला काही सजेशन द्या. आणि तेव्हा पार्थ तिला सजेशन देतो AIP रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे हेच नंदिनी ताईसाठी वाढदिवसाचे गिफ्ट असेल असे तो सजेशन देतो. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी काव्याची भेट होते आणि नंदिनी ही अस्वस्थ झालेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीच्या वाढदिवशी सर्वजण मिळून नंदिनीला काय गिफ्ट देणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.